लीगल संघाचे मालक तसेच पूर्ण कमिटी आणि पूर्ण टीम यांनी पूर्ण पाण्याचे बॉक्स तसेच सचिन लावंड सरांनी आपल्याला मोठं बक्षीस दिलेलं आहे, त्यांचं पण धन्यवाद. आणि एवढ्या ट्रॉफी भेटल्यात. परेश म्हात्रे 2 लाख ठेवणार कुठं? या वर्षी परेश म्हात्रे KPL मध्ये 2 लाख कमवणार असे आम्हाला सुशांत पाटील सांगतोय. IDFC बँकवाले त्याने तर 10 दिले. बघूया आता फायनलचा सामना मास्टर सूर्या विरुद्ध लीगल. पहिला चेंडू घेऊन येताना सोनू पाटील साठी पहिला चेंडू. बघूया का होत आहे. आणि निर्धाव चेंडू कुशल टू सोनू. काय होतोय फायनलचा सामना. निकू आणि सोनू आणि कुशल. बघूया काय होते. दुसरा चेंडू घेऊन येताना सोनू साठी मारलेला शॉट 1 रन साठी धावलेला आहे सोनू. आणि बघूया ऋषी नाईक कडे गेलेला बॉल. 2 बॉल 1 रन मास्टर सूर्या संघाची झाले असताना आता निकू गोवारी काय करतोय आपल्या मास्टर सूर्या 11 संघासाठी. बघूया तिसरा चेंडू घेऊन येताना कोण आहे बॅट्समॅन निकू. आणि बघूया पंचांचा निर्णय वाईट. ओके कुशल यांनी आज भरपूर मोठी कामगिरी केली आपल्या संघासाठी. तिसरा चेंडू घेऊन येताना बघूया कुशल टू निकू. बघूया बॅक फूटला खेळता असताना बॅट आणि बॉलाचा काय संबंध होत नाही, संपर्क होत नाही, थोडं समजून घ्या. कुशल यांनी आपल्या चौथा चेंडू घेऊन येताना टाकलेला ब्लॉक बॉल. साहिल गवारी धावतात पळतात. एक तर घेतलेली आहे, दुसऱ्या रनाचा काहीच नाही. चार चेंडू आणि 3 रन देताना कुशल. 5वा चेंडू घेऊन येताना सोनू पाटील साठी कुशल टू सोनू पाटील. आज भरपूर चांगली कामगिरी केली आहे कुशल यांनी आपल्या संघासाठी. त्याच्यासोबत सॅम्युल्स कीपर असतील. 5वा चेंडू घेऊन येताना 5 कुशल टू सोनू टू कुशल. काय होतोय काय घडतंय. आणि वाईट बॉल. 2 वाईट आणि 2 सिंगल. 1 2 3 4 5वा चेंडू घेऊन येताना कुशल टू सोनू पाटील नावाजलेला नाव. बघूया हलकीशी एज लागलेली आहे आणि 1 रन पूर्ण. लास्ट चेंडू कुशलचा. 3 सिंगल आणि 2 वाईट टाकताना 5 रन दिलेले आहेत. कुशल यांनी आपल्या संघासाठी भरपूर चांगली कामगिरी केलेली आहे. तसेच आमचे कामोड्याचे मास्टर माइंड परेश म्हात्रे काय इंजर्ड असताना 2-3 वर्षे त्यांचे तळ्यात मळ्यात गेलेत. त्यामुळे कामोडा टीम थोडा बॅक फुटला आहे. आणि बारक्या कांबळे आमचा प्रॅक्टिस करत नाही, त्यांनी तर आम्हाला धकल लावलं. हो खोलात एकदम खोलात टाकलेला चेंडू. आज भरपूर चांगली कामगिरी केली आहे कुशल यांनी. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर मास्टर सूर्या संघाची धावसंख्या होईल ती बिनबाद 5. बघूया हा ओव्हर. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 5 रन. आणि रवित आता थोडे नाराज दिसताना पण मन भरपूर त्यांचं मोठं आहे. 6 वाजता आलते सकाळी पण थोडे त्यांच्या प्लेयरांनी नाराज केलं. हर्षद टू सोनू का होते बघूया. जोरात मारण्याचा प्रयत्न आणि लंबा छक्का सोनू पाटील यांचा. आज सोनू पाटीलला फायनलसाठी काहीतरी करायला लागेल. त्यांचे तर या ग्राउंडवर लग तर असतात पण रन पर चांगल्या बनवायला लागतील त्यांना. तसे शिवशंभोचे बघा प्लेयर भरपूर नाराज दिसतात. आणि त्याच्यामध्ये आमचा एक मेन बॉलर खंडू राक्षेनी 5 ओव्हरला एवढ्याच चांगली ओव्हर टाकली आणि 6व्या मॅचला 6 वाईट.
11 बॉल टाकले. होतं घडतं, पण चांगल्या ओव्हर टाकल्या त्यांनी. 5 मॅचला भरपूर 4 रन 5 रन 7 रन होत आहे मॅचमध्ये होत आहे. पण खंडू राक्षांनी भरपूर कमबॅक केलं आज. हो 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 बिग हिट. सोनू पाटील यांचा कडाक दमदार षटकार. स्ट्रेट ड्राईव्ह बॅक टू बॅक. दुसरा चक्का सोनू पाटील यांचा. दुनियादारी ग्रुपचे अध्यक्ष आहेत खंडू राक्षे. आम्हाला साईडच्या कानातून समजतोय आणि हसता स्माईल बघा खंडू राक्षे यांची. बघूया तिसरा चेंडू घेऊन येताना हर्षदसाठी. सोनू पाटील तापलाय तडपडलाय, आपल्या टीमसाठी काहीतरी करायला लागलाय आणि तो दाखवतोय करून. आणि त्याच्या साथीदार निकू गोवारी ही A1 जोडी आहे कामोडार संघाची. आणि हर्षदसाठी तिसरा चेंडू सोनू पाटीलसाठी. काय होतोय, पहिली रन तर फास्ट घेतलेली आहे बघा कामोडा संघाचा. दुसरा बारीक चित्ता हर्षल. ओके ओके साहिल गोवारी होतो. आणि मास्टर सूर्य 11 संघाचा स्कोर होतोय 18. 3 चेंडू समाप्तीनंतर 18 आणि 3 चेंडू शिल्लक. आता बघूया निकू गोवारी काय करतोय हर्षलसाठी. हा 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 आणि बघूया कट आउट. इट्स गॉन. स्लोअर 1 टाकलेला चेंडू निकूसाठी. काय समजलं नाही, काय पारखलं नाही. आणि बघा बघा कामोट्या संघाचा पोलार्ड. कामोट्या संघाचा पोलार्ड आलेला आहे. आणि चिंगल्या बोले पण त्याला बोलतात. आता मला साईडच्या कानातून समजतं. आणि त्याने तर 3 बॉल 3 6 मारले. तर अतुल भाऊ आवटी, शंकर भाऊ जाधव, गुणवंत गोवारी यांच्याकडून 1001 रुपयाचं इनाम. राहते संध्याकाळी क्वार्टर तरी बिल ना. बघूया ती पॅन्ट अजून वरती घे. बघूया 5वा चेंडू काय होतोय. ओ ओ ओ हो हो. आणि चिंगल्या बोले कू कू झाला असता, पण घडतं. पण कामोड्या संघाचा पोलाट का म्हटलं जातो आता तो दाखवील बघा. बघा हर्षद टाकतो आता का कारला जो पिसारा. बघ आपटली बॅट घेतली पॅन्टवरती. बघ बघ ई ओ हो. ये देखो ये देखो. ये शॉट था का शॉट का खजाना था. ये तो टेस्ट चालू है मेरे को लग रहा है. क्लासिक सिंगल घेतली. त्याला माहित आहे का मला 3 6 मारायचे आहेत, मला बक्षीस लावलंय, मी काहीतरी करून दाखवल, त्याच्यासाठी त्यांनी सिंगल घेतली आहे. आणि सोनू पाटील पण त्याला प्रोत्साहन देतोय की तू मार. तुला का कामोड्या संघाचा पोलाट म्हटला जातो, तू मार. आणि बारक्या सांगते लिंबाट असणे याचेच किशन असताना बोलतोय. बघूया येल्लो बॉल. आता मॅजिक बॉल मुवमेंट बॉल काय होतोय. स्कोर होतोय 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 विकेट 19. फायनलचा थरार बघण्यासाठी पब्लिक बघा 1.5-2 लाख पब्लिक आहे. आणि बघूया येल्लो बॉल घेऊन येताना सॅम्युल्स 5 मॅच येल्लो बॉलने भरपूर चांगले टाकलेले आहे. आणि विक्रांत पाटील मॅन फ्रॉम कामोठे काय करते बघूया. कामोठे संघाचा पोलार्ड बघूया पहिला चेंडू घेऊन येताना. ओ स्लोवर 1. सॅम्युल्स बघा येल्लो बॉल मॅजिक बॉल कसं स्विंग करताना. काहीतरी करायला लागेल विक्रांत पाटीलला. आपल्या संघासाठी घुसायला लागेल, मारायला लागेल, तडफडायला लागेल, लोळायला लागेल, पण 6 मारायला लागेल. बघूया काय करतोय विक्रांत पाटील. घुसलाय आणि दणदणीत षटकार. याला म्हणतात कामोड्या संघाचा पोलार्ड. का म्हणतात पोलार्ड ते दाखवलंय. बघूया अजून 2-3 6 मार. मग अजून थोडं करतो लाल. सॅम्युल्स याला दिलेली एक लावून चापट बघूया जोरात एकदम बाहेर. तिसरा चेंडू घेऊन येता सॅम्युल्स टू विक्रांत टू सॅम्युल. तिसरा चेंडू घेताना काय होते काय करते बघूया. आणि बैठक शॉट काय होते बघूया आता. आणि दुसरा चक्का. का मी सिंगल काढली, का मी 1 रन घेतली, का मी स्ट्राईक चेंज केली. ही विक्रांत पाटीलची दादागिरी.
मास्टर सूर्या 11 संघामध्ये बघा नामिक भरपूर फलंदाज आहेत की ते कधी पण शो दाखवू शकतात, जसे सर्कसमध्ये जोकर दाखवतात तसे. बोक्या आणि चिंगळ्या आज फॉर्म बघा, पॅन्ट बघा घेतली वरती. हाय दोन चेंडू 2 6, एक बसून एक उभा राहून. काय होतंय, चौथा चेंडू घेऊन येताना सॅम्युअल्स. तडफडली बॅट, बडबडली तडफडली, काय करतो विक्रांत आपल्यासाठी बघूया. आणि हेलिकॉप्टर लूक बघूया काय होतोय. ओ हो 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 हो, वन हँड कॅच संतोष पाल. डॉक्टर इद्रिस नंतर ज्याचा नंबर लागतो ते संतोष पाल. वन हँड कॅच, पण हा फ्लिक शॉट जोरात मारायला पाहिजे होता हेलिकॉप्टर. भरपूर काय घडलं असतं, पण संतोष पाल बघा वन हँड कॅच. हा जर जोरात हेलिकॉप्टर मारला असता तर हा 6 गेला असता. काल माझी व्हिडिओ त्यांनी बघितली असेलच, पण त्यांनी तसा मारला असता तर लय लांब गेला असता. पण हा बॉल त्यांनी पुश केला फक्त. 3 6 साठी 1000 पण होते, ते पण गमवले त्यांनी. आणि बघूया बॅट्समॅन स्वप्नील स्वप्नील गोवाकर काहीतरी कर, पण छक्का मार नाही तर काहीतरी कर. लोल नाही तर मार. मो मिस फुलटाच बॉल. आणि फुलटॉस चेंडू मिस झालेला आहे स्वप्नील. अरे भाई दाखव. आणि फुल बॉल होता आहे ना, 6 मारायचा प्रयत्न करायला पाहिजे होता. हा बोला नाव काय यांचं. तसेच आदरणीय आशिष तो दादा पावडे यांचं सहर्ष स्वागत होत आहे. आणि फेअर डिसिजन अंपायर यांचं सहर्ष स्वागत होतील आणि त्यांचं स्वागत करतील ते सोनू पाटील. ओ हो हो, सॅम्युअल्सनचा सुंदर असा चटकार. धन्यवाद जिजाऊ लंच होमचे आदरणीय सर्वेसर्वा आशुतोषजी साहेबांचं या ठिकाणी शुभागमन. मी त्यांना विनंती करतो आपण समोर यायचं आहे. खरं तर कामोटे क्रिकेट असोसिएशन अंतर्गत या कामोटे प्रीमियर लीगमध्ये यंदाच्या हंगामापासून ते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आणि मी त्यांना विनंती करतोय की आपण आशुतोषजी समोर अतिथी कक्षात विराजमान व्हायचं आहे. टी शर्टवरती जो आपण लोगो पाहतोय ना, खरं तर अगदी पोटावरती असलेले जे लोगो आहेत ना, त्या लोगोचे आमचे सौजन्य आहेत. आपण नक्कीच त्यांच्या हॉटेलला एकदा तरी भेट देऊया. अगदी आपल्याला आवडीचे खरं तर खाद्यपदार्थ त्यांच्या जेवण त्यांच्या हॉटेलमध्ये आपल्याला मिळेल अशा जिजाऊ लंच होमच्या सर्व आशुतोष साहेबांचं आपण प्रथम शब्द सुमनानं स्वागत करूया आणि चलूया मॅचकडे. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर मास्टर सूर्या संघाचे 38 वर 2 विकेट. आणि बघूया चौथा चेंडू हाताळण्यासाठी संतोष पाल टू स्वप्नील. काय होतोय लास्ट मेगा फायनलची. ओ हो 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 हो, वॉट 6, वॉट मायक 6. चांगला असा टवटवलेला संतोष पाल याला घुमवलेला आहे पाठीमागे षटकार. आणि 44. बघूया फायनलचा थरार काय होतोय. लीगल आणि मास्टर सूर्या 11 याच्यामध्ये फायनलचा हा थरार कोण जिंकणार. इजाज भाई जिंकणार की अतुल पाटील जिंकणार. सॅम्युअल जिंकणार की सोनू पाटील जिंकणार. काय होतोय, संतोष पाल जिंकणार की विक्रांत पाटील जिंकणार. फायनलचा सामना बघूया काय घडतोय.
बघा सोनू पाटील, टेक्नॉलॉजी बघा त्याची हाय. आता मी बोललो म्हणून थोडा धावतोय तो. संतोष पाल याला पाठी मागून एक धक्का दिला आणि शानदार चक्का मारला. बघूया संतोष पाटील, संतोष पाल दुसरा चेंडू घेऊन येताना वॉट शॉट, वॉट मायकी शॉट. हा आणि अतुल पाटील छक्के पंच आणतो या एक्का दोऱ्याने आणत. हा आता तिथून सांगा एवढं पाहिजे तेवढं पाहिजे. हा एवढंच मारायचं आहे. आणि टीमच्या 50 मास्टर सूर्य 11च्या. आणि अतुल पाटील सांगितलं अजून 3च पाहिजे बस, हिशोब जास्त नाही. हा सिंगल डबल नाही, धावून दमू नका. आणि फिल्डिंग तोच करतो पाटी. हा बघा वियान बघा 8 ओव्हर त्यानेच टाकले. बघा किती दाबलं बघा. हा अजून टाइम करा, 9ला होईल फायनल. बघा संतोष पाल लागोपाठ 2 6 मारले. तिसरा चेंडू संतोष पाल साठी. आणि काय होतोय, काय घडतोय. आणि स्लोअर वन टाकलेला बॉल काय घडतोय बघूया. आणि कॅच आउट. चांगलं कमबॅक करताना संतोष पाल. काय झालं मी कॉमेंट माझ्या लक्षातच नाही. मी आता अजून तुम्हाला मी काय म्हणतो उद्या जाऊ ना आपण 10 नंतर फोन करतो. तसेच अजून एक कामोडा संघाचा छोटा पोलाड निखिल मोहिते. रात्री भेटतो तुम्हाला येऊन. बघा बॉडी लँग्वेज बघा त्याची. लग्नानंतर माणसं अशी भुगतात. आम्हाला कान मंत्र झालेत बघा. लग्न जाणवलेलं दिसतंय. काहीतरी करायला लागेल. 3 चेंडू शिल्लक आहेत, 50+ रन झाले आहेत. आणि अतुल पाटील दादा यांनी सांगितलं असतील की 2च मारा. हा बघूया संतोष पाल 2. ओ हो. आणि यो बॉल कंपनीन गेला असेल. अरे मायकी हिट बघा. हे छक्काने 8 द्यायला पाहिजे होता. संतोष पाल थोडा बघा सगळी पिसा काढली संतोष पालची आज. मगाच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आणि फायनल संघाला जर तुम्ही अशा चुका करत असाल तर तुम्ही नक्कीच फायनलमध्ये थोडं कमबॅक करू शकता. बघूया काय होतंय. 5वा चेंडू घेऊन आता संतोष पाल. आणि हा टटोटला बॉल. व्हॉट अ कॅच. याला बोलतात कमबॅक. एक हमारी एक तुम्हारी, एक तुम्हारी एक हमारी. अभी तुम्हारी अभी अतुल पाटील की. दैवत मात्रे बघा. आणि कामोडे संघाचा मधला पोलाड. किती पोलाड आहेत कामोडे संघात? 3 बघूया. ही चाल तुरु तुरु उडती केस भुरु भुरु. कसं असतंय बघा. हँडसम बॉय दैवत. पहले सब दुर्वेश को बच्चा बोलते थे, अभी खाचा बोलते. .com 2020. बघूया लास्ट चेंडू दैवत. आया डंबेल जास्त मारले दिसतात दैवतने आज. आणि पटकन फिल्डिंग लावा. लाईटी लागलेले आहेत. किती टार्गेट आहे? 57चा टार्गेट आहे लिगल संघाला. आणि मी मगाशी बोललो की अतुल पाटील संघ हा बॅटिंग घेईल, 50+ मारील. आणि ते झालं. तसेच आमचे रवी दादा बघा किती नाराज आहेत. त्यांचं मन बघा किती खुश आहे. माणूस बाहेरून किती काळ असू दे पण मन एवढं खुश आहे. लोकांना चाय पाजतात, लोक पाणी पाजत नाही, ते चाय नाश्ता. आणि आमचे काठमांडूंचे आयोजक बघा केसबाल याला जर साडी घातली ना
आयोजन करायला परेश म्हात्रे पण कोण नाही ना सुशांत पण कोण नाही, पण दादानी 6 वाजताच अंगावर घेतलाय. याला बोलतात माणूस. आणि गेल्याला पण नाईट मॅची ठेवलेल्या ना, गेल्याला नाईट मॅची ठेवलेल्या 7-8 पोलीस आलत नाही, हे साहेबच झोपलेल्या वरती आणि बोलतो नाही आलं, 2 कप पिऊन झोपलेला. आणि विहान विचारतोय किती स्कोर झालाय. ठीक आहे. आणि असं वाटतंय हां लाईव्ह बघ तुला समजेल. हां त्याचा का तूच उतरणारच. बघूया या संघामध्ये या जोडीला विकेट घ्यायला लागतील, कारण की ना बाद 3 वेळा या जोडीने रन मारलेले आहेत. बघा फायनलचा थरार, फायनलची मॅच, काय घडतोय काय होतोय. आणि प्रत्येकाने ऐकून घ्या, आयबा कॅच जे बाहेर उभे आहेत, तो जो कोण आयबा कॅच घेईल त्यांना टेनिसचे 5 बॉल रविकांत भगत आणि असोसिएशन कामोडा संघाकडून भेटतील. रविराज कालुराम भगत, राहणार नौपाडा, खाणार कामोडा, सेक्टर 20. अरे टिंगली नको करायला असला, आमचं चिंगल्या असते बघा. चिंगल्या तरी 3 राईस खाईलच. 3 वर्ष बॅन केलं कमिटीने त्याला, कारण की तो फिल्डिंगला उभा नव्हता त्याच्यामुळे बॅन केलाय. त्याने चुकीचे केलं, त्याला टी-शर्ट पण भेटणार नाही, कमिटीने त्याला सांगितलेलं. बघा या फायनलचा थरार काय होतं. लिगल आणि मास्टर सूर्या संघामध्ये 54चा किती 54 ना, किती आहे टार्गेट, किती आहे किती 50 किती 50 सेंटचा टार्गेट असताना काय होतोय. पहिला चेंडू घेऊन येतात नफीस आणि आमचे 24 चेंडू 57 धावांचं टार्गेट आणि नफीसचा पहिला चेंडू ऑन फायर. इथे चेंडू गेलाय लेग साइडला, लेग स्टंप सोडून पंचांनी इशारा केला. इट इज अ वाईड बॉल कॉल. अवांतरची 1 धाव खात्यानं सुरू केली आहे. आपण पाहू शकाल मास्टर सूर्य 11 हा असा संघ आहे या मैदानावरती 4 मध्ये आहेत. आणि लिगल हा असा संघ आहे ज्याला गतवर्षी सर्वात शांत आणि शिस्तबद्ध संघ म्हणून घोषित केलं होतं. यावेळेला यॉर्कर लाईन सटीक गोलंदाजी दीपक दादा गोवार यांचं या ठिकाणी शुभागमन. यावेळेला 1 धाव मिळेल. इथे आपण पाहतोय चला 10च्या 10 संघांचे संघ मालक यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती यायचं आहे, अतिथी कक्षात यायचं आहे. 10च्या 10 संघांचे संघ मालक यांना विनंती आहे आपण अतिथी कक्षात यायचं आहे. आपण पाहतोय नफीसचा हा चेंडू होता जिथं खरं तर यॉर्कर लाईन फेकून दिली, मात्र एक धाव मिळाली आणि 2 धावा धावफलकावरती. 57 धावांचं टार्गेट आणि इथे घड्याळाचे काटेपा जाऊन 6:56 पोहोचलेत. आणि हा अजूनही मेगा फायनलचा सामना आपण पाहतोय जो तमाम क्रिकेट रसिक या रविवारच्या सुट्टीच्या दिवशी सकाळपासून पाहत आहेत. त्या सर्वांचं स्वागत, आभार. आणि घेऊन चालतोय पुढील चेंडूकडे, लॉप करण्याचा प्रयत्न, यावेळेस थोडासा डाऊन होऊन करण्याचा प्रयत्न, परंतु बाजू थोडीशी चुकली गेली. नफीची गोलंदाजी तेज तर्रार. यावेळेला आणखी एक चेंडू दोघांच्या मधून बाउंड्री लाईनच्या दिशेने जातोय. अतुल पाटील त्या ठिकाणी आहेत. चेंडू फेकून काढलाय आणि मात्र एकच धाव बाईची येईल. आपण पाहतोय मास्टर सूर्य 11 संघाचे संघ मालक श्री अतुल पाटील, श्री सागर पाटील आणि श्री प्रदीप साळवी. आणि प्रदीप साळवी सर यांची खरं तर क्रिकेट अकॅडमी लेदर प्रशिक्षण ते देतात आणि त्यातीलच त्यांचे विद्यार्थी नफीस जे सद्यस्थितीला पहिली गोलंदाजी करतायत.
यावेळेला लॉफ करण्याचा प्रयत्न, चेंडू समजत नाहीये, बॅट उचलण्या अगोदर चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये गॅदर होतोय. डॉट बॉल. अप्रतिम दर्जेदार लीगल कुल कॉन्सेप्टचे जेवढे आमचे पॅकर आहेत त्यांचा आभार, त्यांना विनंती आहे या आपण व्यासपीठावरती आपण पाहतोय या मेगा फायनलला. आणि हा पुढील चेंडू आपल्या समोर सादर करेल नफीस वन्स अगेन. यावेळी डॉट नंतर हा गुडघ्याचा वापर, परंतु वारंवार बॅट घुमवली जाते परंतु चेंडू समजत नाही. डॉट बॉल. या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत 3 डॉट पाहायला मिळालेत, 1 अवांतर 2 एकेरी, म्हणजे ऑल टोटल 3 धावा धावफलकावरती, ज्या 57 टार्गेटसाठी माफक नाही आहेत. एखादा मोठा फटका आला तर रन रेट सुरळीत पद्धतीने वाहू शकतो. हा पुढील चेंडू यॉर्कर लाईन. यावेळेला डीप थर्डमॅन डीप कव्हरला चेंडू गेलाय, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी चेंडू उचलेल तोपर्यंत. यावेळेला चूक होती की काय, मात्र इथे चूक केली आहे. पहिली चूक भरून काढल्यानंतर दुसरी चूक झाली आणि तू मेमे करत करत शेवटी अखेरच्या क्षणाला एक धाव चोरली गेली आहे आणि एका धावेने 4 या धावसंख्येवरती धाव फलक जाऊन पोहोचलाय. आपण पाहतोय यावेळेला ओव्हरची समाप्ती. 2 धावा मिळतील आणि 5 धावा धावफलकावरती. इथे आपण पाहतोय चला वेळ लावू नका सोनू पाटील चला, अजिबात एका सेकंदाची देखील मीटिंग नकोय. आपण पाहतोय या टीम मध्ये प्रतीक भगत आहेत, नफीस आहे, विकास गोवारी आहे, सुजित भोईर आहे, दैवत म्हात्रे, त्यानंतर विक्रांत पाटील, सोनू पाटील, निकू गोवारी, अतुल पाटील. नजरेस येतील तशी मी घेईल कारण फार अप्रतिम दर्जेदार हा क्रिकेटचा रणसंग्राम कामोटे प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपण पाहतोय. नवीन गोलंदाज येईल निकू गोवारी, जांभा दगड. पाहूया कशा प्रकारे आपण इथे गोलंदाजीसाठी तो जांभा दगड्यांची भिंत बांधील, कारण बॅटिंग लाईनमध्ये त्याला फारसं करता आले नाही, परंतु आज सोनू पाटील या कर्णधारा समवेत त्याने चांगली पार्टनरशिप मागच्या मॅच मध्ये केली. गोलंदाजी इथे आहे आणि हा पहिला चेंडू इथे फेकलाय. डॉट बॉल पाहायला मिळतोय. पंच आमचे अनुभवी आहेत, त्यांचा अनुभव ते या ठिकाणी आजमावत आहेत आणि सांगतायत हा डॉट बॉल आहे. अजूनही झी क्रिक खरं तर संदेश भगत याला आज सर्वात जास्त आनंद होणार आहे कारण आज पेमेंटचा दिवस आहे. पुढचा चेंडू यावेळेस लॉप करण्याचा प्रयत्न, सगळे फटके तसेच खेळले जातात. खरं तर असे फटके सॅम्युअल चौगुले फार खेळतो आणि त्याला यशही मिळतं, परंतु या खरं तर संध्याकाळच्या वातावरणात 7 वाजलेत बरोबर आणि या चेंडूला आपण पाहतात निकू गोवारी. इथे आपण पाहतोय 57 धावांचं टार्गेट असताना दुसरा षटक हातामध्ये घेतोय, 2 चेंडू फेकतो, एकही धाव नाहीये. स्विंग जादूगारी गोलंदाजी आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, लॉप झालाय विकास गोवारी. ओ माय गॉड, कॅच सांडली आहे. एखाद्या कब्बशीतील चहा जसा सांडतो तशी कॅच सांडली आहे बघा, पटलं लाईटीला. आता 9 वाजले तरी चालतील, खेळा सावकाश. इथे रसिक मायबाप जे आमचे आलेले आहेत क्रिकेट रसिक, त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय कारण आज रविवारच्या सुट्टीच्या दिवशी कुठल्याही प्रकारच्या डॅमवर वॉटरफॉलवर न जाता ते आज मॅच पाहण्यासाठी आले. आणि कामोटे टेनिस क्रिकेट हे दर शनिवार रविवार मॅचेस का ठेवतं, कारण आमचा कुठलाही खेळाडू मित्र कुठेही जाऊ नये, कारण वेगवेगळ्या घटना घडतायत मित्रांनो आणि त्या घडू नयेत म्हणूनच आम्ही या मॅचेस राबवतो आणि इथेच राहतो. आपल्या कुशीतच राहा, आपल्या कुशीतच आपल्याला आनंद घ्यायला मिळेल हे फक्त तुमच्या दृष्टिकोनातूनच तुम्हाला कळेल. आणि ती सामंजस्यपणाची जी छाप आहे ना ती कामोटे टेनिस क्रिकेटच्या या तुम्ही आम्ही सर्वांनी दिलेली आहे. निकू गोवारी याचा पुढील चेंडू लॉप करण्याचा प्रयत्न, अजून किती गरम करू, चेंडू लागतच नाही बॅटला. डॉट बॉल. इथे आपण पाहतोय अमर अकबर आणि अँथनी आणि त्यांचा सुपरवायझर मच्छिंद्र, डॉक्टर मच्छिंद्र मॅच पाहत आहेत. गणेश यादव, कृष्णा मिश्रा आयफोन घेतल्याशिवाय येणार नाही. पुढील चेंडू यावेळेस निकू गोवारी यांचा, यावेळेला यॉर्कर लाईन हलकासा पुश केलाय, जाग्यावरती ठेवण्याचा प्रयत्न. सगळीकडे अतुलच धावतोय, इकडं अतुल तिकडं अतुल, पॅकरला धावत. कॅमेरा जर नीट बघला तर त्याच्यात जास्त रील्स निघतील. इकडं पण अतुल, तिकडं पण अतुल. 12 चेंडू 48 धावा, 49 माफ करा, 12 चेंडू 49. गोलंदाजी मार्कवर. कालच ज्यानं खरं तर जिम मध्ये
अप्पर बॉडीचा व्यायाम केलाय दैवत मात्रे, दिसते तशी बॉडी त्याची. गुणवंत गोवारे आम्हाला सांगतायत दैवत मात्रे असा खेळाडू आहे जो मेन मॅचला सांगतो जमणार नाही, परंतु आज ही मेगा फायनल त्याला घ्यायची आहे. चांगला चेंडू आहे यावेळेला, पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे आणि तिथे चेंडू उचलण्याचा प्रयत्न. एकच धाव, एका धावेने 12-49 समीकरण 11-48 वर ते आलंय. पाहूया आपण कशा प्रकारे या मॅचचा एंड होतोय. इथे आपण पाहतोय हा डॉट बॉल. मागच्या वर्षी आपण सर्वोत्कृष्ट गोलंदाज, शांत गोलंदाज म्हणून अमोल नरहरीला बक्षीस दिलं होतं. आज तो आताची घडी घालून मॅच बघतोय. यावेळेला स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये दैवत मात्र कॅच घेण्याचा प्रयत्न नाहीये, कारण दूरवर कॅच आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. प्रदीप साळवी या ठिकाणी खरं तर आज या टीमला पॅक करून ही मॅच पाहण्यासाठी आले, त्यांचं स्वागत. आज आपण पाहतोय खरं तर या कामोठे प्रीमियर लीगचे सल्लागार, व्यवस्थापक आपण पाहतोय अरविंद शिंदे यांचा आभार मानावे तितके कमी आहेत. त्यांनी फार हातभार लावलाय या संपूर्ण कामोठे प्रीमियर लीगला. आणि मी सर्वात जास्त कौतुक करेल रविराज भगत यांचं, कारण व्यक्ती हसवणारी आहे, व्यक्ती मनोरंजन करणारी आहे, परंतु तितकीच जबाबदार देखील आहे. कारण या कामोठे प्रीमियर लीगची जबाबदारी त्यांनी संपूर्णपणे आपल्या खांद्यावरती घेतली आणि म्हणूनच अगदी 75% वाटा मेहनतीचा रविराज भगत यांचा आहे, उर्वरित बाकींचा, आणि त्यांचा आभार व्यक्त करू. आणि चलूया अवांतर चेंडू. या अवांतरने एकूण धावफलकावरती 11. यावेळेला लॉप केलाय चेंडू पॅव्हलिनच्या वरून. शेवटच्या क्षणाला का होईना लढण्याची हिंमत ठेवतो आणि षटकार ठोकतो. येस, खंडूराक्षे चांगली गोलंदाजी, तरी सुद्धा बाहेर. आपण पाहू शकाल दीपक शेरी, त्यांचं हार्दिक स्वागत. या दीपक शेरी बक्षीस वितरण सोहळ्याला सर्व संघ मालक या ठिकाणी उपस्थित पाहिजे. चलूया आपण गुणवंत गोवारे यांच्याकडे. बघूया, जे 2-2 जिंकले ना सकाळपासून ते सगळं घरी गेले. बघूया काय होतो आहे. दैवत हुशार, चालाक, बघा फिरकीचा जादूगर कामोठे संघाचा. आणि जर आपण 5-5 वर्ष जर मॅची खेळवल्या असत्या तर उद्या 1 वाजेस्तोवर सकाळी मॅची झाल्या असत्या. हो, झाल्या असत्या. सोनू पाटील बघा, ढेंगडाक टाकडांग ढेंगडाक टाकडांग ढेंगडाक टाकडांग. मी सांगते मास्टर सूर्यवंशीचं खिस्से चेक करा. चिंगल्या बोले इंगल्या बोले सगळे खिस्से चेक करा. बघा 2 प्लेयर सकाळी उतरलं. फ्लाइटेड शॉट, व्हॉट अ शॉट, व्हॉट अ माइक हिट. फ्लाइटेड आणि पॅव्हलिनचे पायथेशी मारलाय आणि लिगलच्या संघावरच मारलाय. कडक शॉट. बघूया सोनू पाटील. आता दुसरा चेंडू एकदम सुरलीत आणि फसवा चेंडू सोनू पाटीलचा, स्लोवर 1 आणि अंपायरचा इथं वाईट. फायनलचा सामना थोडा मजा यायला पाहिजे होती, पण थोडं नाराज केलंय ईगल संघाने. 5 चेंडू आणि 33 रनची गरज. काय घडतोय. शानदार असा मारलेला स्टेट ड्राईव्हचा फटका, पण 1च रन. 4 चेंडू आणि 32 रनचा. 4 चेंडू आणि 32 रन. सॅम्युल्सने आज दिवसभरात चांगली बॅटिंग केली, पण थकवा लास्टच्या मॅचला जाणवला असेल. हो 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 हो, व्हॉट मायकी हिट. काय होतोय, काय घडतोय. आणि फॅबुलस षटकार सॅम्युल्स यांचा. आणि सर्व संघाचे संघ मालक, त्याच्यानंतर कॅप्टन, त्यांनी सर्वांनी पॅव्हलियन कक्षामध्ये यायचं आहे. आणि कामोठे असोसिएशनच्या तर्फे 3 बक्षिसं आहेत, ती पण प्रत्येकाला द्यायला येतील. बघूया सोनू पाटील चौथा चेंडू घेऊन येताना सॅम्युलसाठी. स्लोवर 1 वाईट चेंडू आणि 3 चेंडू 25 रनची गरज. बघूया सोनू पाटील कसा बॉल फिरवला होता. सोनू पाटीलला 3 चेंडू स्वेअर टाकायला लागतील.
बघूया काय घडते. सॅम्युअल टू सोनू पाटील. ओ हो 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 हो. 2 चेंडू आणि 25 रन. रन रेटनी जरी कमी झालं तरी फायनल नाही भेटणार हो. फायनल रन रेटने द्यायचे आहे सॅम्युअल्स. थोडा धावा. मेगा फायनल. हो 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 हो. 1 चेंडू आणि 20 रनांची गरज. अतुल पाटील मास्टर माइंड अतुल पाटील मेगा फायनलचा मानकरी काही क्षणात होण्यासाठी सज्ज. एक चेंडू आणि 21 रनची गरज. सॅम्युअल टू सोनू. हो 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 हो. थोडं लेट झालंय. टाइम लागलाय थोडं. हे जर रन पहिले आले असत्या तर भरपूर मॅच टफ झाली असती. आणि मेगा फायनलचा मानकरी मास्टर सूर्या 11 जय हनुमान कामोटे. आणि बघा आपली